श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. समर्थ. नक्कीच स्वामी समर्थांचं नाव घेतलं की मन शांत होतं. स्वामी समर्थांचं नाव घेतलं की मन शांत होतं आणि आयुष्यातील दुःख हलकं वाटू लागतं. स्वामी नाम घेताच मन शांत होतं. दुःखाचं ओझं हळूहळू हलकं होतं. वादळ येऊ दे जीवनाच्या वाटेवरती. वादळ येऊ दे जीवनाच्या वाटेवर. स्वामी हात धरतात प्रत्येक क्षणी सोबत भर. कर्म माझं फळ तुझ्या हाती. ही शिकवण देतोस मला दिवस राती. विश्वास ठेवून चालतो तुझ्या पायाशी. स्वामी समर्थ ठेव मला तुझ्या छायेशी. स्वामी समर्थ ठेव मला तुझ्या छायेशी. स्वामी समर्थांचं नाव घेतलं की मन शांत होतं. जीवनात कितीही अडचणी संकट किंवा वादळ आले तरी स्वामी समर्थ नेहमी आपल्या सोबत असतात. आपला हात धरून मार्ग दाखवतात. आपलं काम प्रामाणिकपणे करणं हे आपले कर्तव्य आहे. पण त्याचं फळ काय मिळेल, त्याचं फळ काय मिळेल हे स्वामींच्या हातात सोपवायचं. असं विश्वास ठेवून अहंकार सोडून त्यांच्या चरणी स्वतःला समर्पित केलं की आयुष्य अधिक शांत, अधिक स्थिर आणि सुरक्षित वाटतं. स्वामी समर्थांची छाया ही माणसाला मानसिक आधार, धैर्य आणि सकारात्मक दृष्टी देते. या जीवनामध्ये योग्य ते मार्गदर्शन प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोन हे माणसासाठी खूप महत्त्वाचे आहे. धैर्य आणि प्रत्येक गोष्टी स्वीकारण्याची शक्ती जर माणसामध्ये आली तर त्या स्वामी भक्ताचे आयुष्य पूर्णपणे उज्ज्वल होऊन जाईल. आज कुठे ना कुठेतरी आपल्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आज कुठे ना कुठेतरी आपल्या खूप साऱ्या इच्छा आहेत. पण त्या इच्छा पूर्ण कधी होणार? बरंच वेळ झालं भक्ती करतोय, बरंच वेळ झालं रडगाणं चाललंय आयुष्याचं, पण माझे आयुष्य कधी नीट होणार या विचाराने आजपर्यंत मरत आहेस. आज कित्येक लोक साथ सोडून गेली. आज कित्येक गोष्टींमुळे तू दुःखामध्ये आहेस. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवते, दुःख कुठे ना कुठेतरी योग्य ते मार्ग दाखवता येतच. कारण की ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आपल्या हितासाठी. आज ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या गोष्टी पुढे जाऊन तुला समजेल की त्या गोष्टी घडण्यापाठचं कारण. आणि जर त्या गोष्टी घडल्या नसत्या तर आज माझं आयुष्य काय असतं. आज कित्येक लोकांनी स्वामींचा अनुभव घेतलेला आहे. अगदी सोप्या शब्दांमध्ये तुला स्वामींची शिकवण सांगणार आहे. त्यासोबत प्रत्येक स्वामी भक्ताचे अनुभव सुद्धा सांगणार आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, चांगले मार्गदर्शन चांगल्या मार्गावरती नेतं. चांगले कृत्य चांगल्या मार्गावरती नेतं. चांगलं विचार हे कायम आपल्या आयुष्यात चांगलेच ठरवतं. तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, शेवटपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार ऐकून बघ. कारण की आजच्या या स्वामी विचारांमध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्याचा आनंद लपलेला आहे. तुझ्या जीवनातील आनंद लपलेला आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळण्यापूर्वी आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. अगदी महत्त्वाचे काम करू शकतोस. कर्म आणि त्या कर्मांचे फेरे माणसाच्या जीवनामध्ये कायम त्याचे आयुष्य घडवत असतात. आज जर आपल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद आहे तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. तर यावरूनच एक गोष्ट तुला सांगतो, सध्याची वेळ आणि या वेळेतील विकट अशी परिस्थिती. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. कामधंद्यामध्ये, जबाबदारीमध्ये आणि नक्कीच कुठे ना कुठेतरी कुटुंबाला सांभाळण्यापाठी प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यातील वेळ स्वतःला सुद्धा देऊ शकत नाही. पण आज त्या लोकांचं काय, ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळ काळात सुद्धा कोणीच करत नाही. ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, अपंग आहेत, अनाथ आहेत. हे जग बघता येत नाही. या जगामध्ये काही मनात इच्छा असून सुद्धा करता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, आदिवासी वाड्या ठिकाणी, खेड्या पाड्या ठिकाणी आपल्याला अशी मुलं पाहायला मिळतात. अशी लोक पाहायला मिळतात ज्यांना आज मदतीची फारच गरज आहे. पण आज जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला, कुठे ना कुठेतरी फुल ना फुलाची पाखी जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक आपण घडू शकतो. त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल आपण घडू शकतो. गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा तुला सांगत आहे, आज तोच मुद्दा तुला पुन्हा सांगत आहे. चुकून ही दुर्लक्ष
दुर्लक्ष करू नकोस, कारण की बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केलेलं आहे. पण आपण प्रत्येक स्वामी भक्त जर एकत्र आलो तर त्यांच्या आयुष्यामध्ये कधी त्यांना रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. कर्मांवरती विश्वास ठेवा, स्वामी सर्व काही पाहत आहेत. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे आम्हाला रुपाली पडले, बालू बहाता, विजय जाधव, अरुण शिवे या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सुद्धा कोणीच करत नाही. आणि हीच स्वामी भक्त कुठे ना कुठेतरी या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये माणुसकी जपतायत. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतःच्या कलियुगामध्ये दुर्मिळ झालेली गोष्ट म्हणजे माणुसकी. आणि स्वतः स्वामींनी पाहिलेलं आहे, आज आपले कर्म कोणी पाहो ना पाहो, स्वतः परमेश्वर वरून सर्व काही पाहत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाची मोहीम तुला सांगितलेली आहे. या मोहिमेला मदत कशी करावी, या मोहिमेला मदत कशी पाठवावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. स्वामी समर्थांचे विचार हे तुला कायम साथ देतीलच. पण आज तुला या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये माणुसकी जपायचं आहे. या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती, या मतलबी दुनियेमध्ये तुला तो माणूस नाही व्हायचंय जो माणूस सध्याच्या वेळ काळामध्ये घडत चाललेला आहे. तर शेवटची विनंती हीच असेल की हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होतो आणि हाच अहंकार त्याला नष्ट करतो. पण माणसाचे कर्म आणि माणसाचे दान धर्म हे त्याला कायम सातत्याने भाग्यवंत ठरवत राहतात. तर शेवटची विनंती हीच आहे की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या शिकवणींकडे. स्वामींची शिकवण, स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे तुला कधी एकटं पडू देणार नाहीत. आतापर्यंत मन लावून ऐकलं आहेस, पण यापुढील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक विचार हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेले असेल किंवा कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप मोठी शिकवण देतील. माणसाचे अनुभव, माणसाचे विचार, माणसाची शिकवण हे माणसाचे आयुष्य घडवत असते. तर तेच आयुष्य तुझे सुद्धा घडणार आहे, तेच आयुष्य तुझे सुद्धा ठरणार आहे. तू फक्त एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, तू फक्त एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. महत्त्वाचे मुद्दे तर ऐकून घेतले आहेस, महत्त्वाचे टप्पे तर ऐकून घेतलेले आहेस, पण या क्षणापासून कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक जाणवेल जो फरक तुला हवा आहे. तुझ्या जीवनामध्ये जो फरक तुला हवा आहे, नक्कीच तो फरक तुला जाणवणार आहे. कारण की आज प्रत्येक स्वामी भक्ताची कहाणी आपण ऐकणार आहोत, प्रत्येक स्वामी विचारांचे शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ अगदी सोप्या शब्दांमध्ये समजून घेणार आहोत. कारण की स्वामी समर्थांचे विचार हे अनमोल आहेत. स्वतः स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा प्रत्येक माणसाचे आयुष्य कुठे ना कुठेतरी बदलून गेले. त्याचा अर्थ फक्त एवढंच आहे, जर माणसाने आपले दृष्टिकोन बदलले तर प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलू शकते. माणसाचे आयुष्य माणसाच्याच हातात असते. अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलो तर आयुष्यात जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा अनेक लोक आपल्याला दुर्लक्ष करतात किंवा साथ सोडतात. अशा लोकांकडे लक्ष देण्यात वेळ वाया घालवू नये. पण जे लोक कठीण काळात ही आपल्या सोबत उभे आहेत, आपल्याला आधार देत आहेत आणि चांगली वेळ येण्यासाठी मदत करत आहेत, त्यांची किंमत कधीही विसरू नये. तसेच जे लोक इतरांचं आयुष्य बिघडवून त्यांच्या दुःखावर आनंद मानतात, त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की नियतीचा न्याय अटळ आहे. प्रत्येकाच्या कर्मांचा हिशोब होतोच, आज नाही तर उद्या नक्कीच, आज नाही तर उद्या नक्कीच. माणसाने या गोष्टी कायम लक्षात ठेवायला हवेत. कारण की या कलियुगामध्ये जो माणसाचा स्वरूप बदलत आहे तो कुठे ना कुठेतरी खूप चिंतादायक आहे, तो कुठे ना कुठेतरी खूप चिंतादायक आहे. आता नक्कीच यावरून एक आपल्या स्वतः स्वामी भक्ताचा अनुभव तुला सांगतो. समजा सुरेश आपला एक स्वामी भक्त आहे. तो चांगल्या नोकरीत होता, पण अचानक कंपनी बंद पडली आणि त्याची नोकरी गेली. ही बातमी कळताच काही मित्रांनी त्याच्याशी बोलणं कमी केलं, कारण की तो काहीच करत नव्हता. फोन उचलणं बंद केलं, भेटणं टाळलं. सुरेश सुरुवातीला खूप दुखावला, पण त्यानंतर त्याने ठरवलं की अशा लोकांचा विचार करून स्वतःला त्रास देण्यात अर्थ नाही.
त्याचं वाईट काळ, त्याच्या काळात वाईट वेळ, त्याचा जुने मित्र महेश मात्र रोज त्याच्याशी बोलायचा. त्याचा जुना मित्र महेश मात्र रोज त्याच्याशी बोलायचा, त्याला धीर द्यायचा, वेगवेगळ्या नोकऱ्यांच्या संधी शोधायला मदत करायचा, कधी मानसिक आधार तर कधी आर्थिक मदतही केली. सुरेशने मेहनत करून सुरुवात ठेवली आणि काही महिन्यांनी त्याला चांगली नोकरी मिळाली. नंतर जे मित्र त्याला सोडून गेले होते तेच लोक पुन्हा त्याच्या जवळ यायचा प्रयत्न करू लागले, पण सुरेशने त्यांना दोष दिला नाही ना सूड दिली घेतला. तो फक्त मनात महेशबद्दल कृतज्ञ राहिला, कारण त्याने वाईट वेळेत साथ दिली होती. याच दरम्यान ऑफिसमध्ये एक माणूस होता जो इतरांची बदनामी करून त्यांच्या अडचणी वाढवून आनंद मानायचा. काही काळ तो यशस्वी झाला, पण पुढे त्याच्याच चुकीमुळे तो मोठ्या अडचणीत सापडला. तेव्हा सुरेशला जाणवलं की आयुष्यात कुणाचं वाईट केलं तर त्याचा हिशोब नियती नक्कीच करते, पण जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं घडवायचं असेल तर नियती आपल्यासोबत खेळ सुद्धा खेळते. हे नक्कीच वेळेवेळेची गोष्ट आहे, वेळेवेळेची परीक्षा आहे. नक्कीच या वेळेला जर तू नक्कीच मनापासून मानलंस आणि आपला स्वतःचा आत्मविश्वास मनामध्ये ठाम ठेवलास तर आज कितीही वाईट वेळ येऊ दे, कितीही संकटाचं काळ येऊ दे, स्वतःच्या मनाला फक्त तू दिलासा देत राहा की येणारा दिवस आपला असेल. मग बघ येणारा दिवस बदलतो की नाही. जर वाईट विचार तुझ्या मनात येतच असतील तर तुझे आयुष्य बदलणार कसे, तुझे कृती बदलणार कशी, तुझे आयुष्य दिशा घेणार कसं. नक्कीच या सोप्या गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त मनामध्ये ठेव. या सोप्या गोष्टी आहेत त्या गोष्टी फक्त तुझ्या मनामध्ये ठेव आणि बाकी सर्व काही स्वामींचा पाठिंबा तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि आज शेवटपर्यंत ऐकून बघ. कायम लक्षात ठेव बाळा, कायम लक्षात ठेव बाळा, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती कर्मांसोबत आपले विचार सुद्धा महत्त्वाचे आहेत, आपल्या विचारांसोबत आपले कृत्य सुद्धा महत्त्वाचे आहेत, आपल्या कृत्यांसोबत आपले कर्म सुद्धा महत्त्वाचे आहेत, आपल्या कर्मांसोबत आपली वागणूक सुद्धा महत्त्वाची आहे. या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं की धन दौलत पैसा असला म्हणजे सुख आहे, धन दौलत पैसा कमवणंच हेच आयुष्य आहे. हे आयुष्य पूर्णतः तुला अजून समजले नसेल, पण आजचे हे स्वामींचे विचार ऐकून हे जीवनाचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत, या आयुष्याचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. स्वामींचे शब्द असे मोठे नाही, स्वामींचे शब्द असे महान नाही, पण स्वामींचे शब्द असे दुर्मिळ आहेत जे शब्दांनी जर आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर आपल्या आयुष्याचे झटपट बदलू शकते, आपल्या आयुष्यामध्ये असे झटपट बदल घडू शकतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात, म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अंतरात्म्यात आहेत, ते तुला कधी हरू देणार नाहीत, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज कितीही मोठ्या अडचणी असू दे, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या विचारांनीच येईल. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवान त्याच्या कृपेने अनुभव येईल. नामांचे अंतरंग शुद्ध बनवते, नामानेच अंतरंग शुद्ध बनवते. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, देवाला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, त्या अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला चांगले मार्गच दाखवत राहणार, स्वामींचे विचार हे तुला चांगल्या गोष्टीपर्यंतच खेचत राहणार. तू फक्त स्वामींसाठी रोज अर्धा तास तरी काढत जा. स्वामींचे विचार ऐकणे म्हणजेच स्वामींची भक्ती करणे, आणि तेच निर्मळपणे स्वामींची भक्ती तू आज जो करत आहेस, जे स्वामींचे विचार तू आज जे ऐकत आहेस, ते स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला फार मोठी साथ देणार आहेत. संघर्षाचा काळ
कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो आणि निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा धर्म. आज आपली जवळची लोक आपल्याला दुखवतात, आज आपली जवळची लोक आपल्यासाठी उभी राहत नाहीत, आज आपली जवळची लोक आपल्याकडे बघत नाहीत. आज त्यांची वाईट वेळ आली तर आपण त्यांच्यासाठी धावून गेलो, पण आज आपली वाईट वेळ आली तेव्हा आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही, तरी आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, कोणीतरी तुझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला दुःख देण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे तुला दुःख देत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतीलच, पण जर तू त्याच्या मोबदल्याने तू त्यांना दुःख द्यायचा विचार करत असशील तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही, कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे शुद्ध अंतःकरण हे माणसाचे आयुष्य घडवतात. तर नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे अहिंसाचा मार्ग कधीच दाखवत नाही, हे अहिंसाचा मार्ग आणि नक्कीच कपटीपणाचा मार्ग कधीच दाखवत नाही. जर तू आज अहिंसा, कपटीपणा आणि राग मनामध्ये धरत असशील तर कुठे ना कुठेतरी अजूनपर्यंत तुझ्या स्वामींच्या भक्तीमध्ये खूप कमतरता भासत आहे, खूप कमतरता भासत आहे. आणि हेच स्वामींचे विचार तुझे मन बदलणार, तुझे आयुष्य बदलणार. आज तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत, आज तुझ्या जीवनामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत. आज नक्कीच माणसाचे मन हे माणसाचे भविष्य ठरवतात, आपण असा विचार करतो, पण एक कायम लक्षात ठेव, माणसाचे मन ठरवायला सुद्धा माणसाने बघितलेल्या आणि माणसाने अनुभवलेल्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि आज तुला स्वामींचा अनुभव या स्वामींच्या शब्दातून मिळणार आहे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये दुःख आणि संकटांच्या सामोरे खूप वेळा गेला असशील, त्यातून खूप सारा अनुभव घेतला असशील आणि तेच अनुभव कुठे ना कुठेतरी तुला 90% या स्वामींचे विचारातून ऐकायला मिळणार आहे, कारण की तेच अनुभव तुला या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि तेच अनुभव तू ऐकत आहेस. तर नक्कीच तो तुझा अनुभव मजबूत होईल. माणसाचा अनुभव हा माणसाचे आयुष्य घडवतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आज दुःख संकटे आली ते तुझे आयुष्य बदलण्यासाठी, आज वाईट काळ आला ते तुझे जीवन बदलण्यासाठी. या जीवनामध्ये नक्कीच वाईट काळ आणि दुःखद काळ हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला अनुभव देण्यासाठी येतो. आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही, आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसून बसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ मनाने कामाला लाग. स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे येणारे आयुष्याचे सुखे आपल्यावरती रुसून जातील, पुढे येणारे आयुष्याचे सुखे हे आपल्यावरती रुसून जातील. कायम स्वामींच्या शब्दातील अर्थ समजून घे, कायम स्वामींच्या शब्दातील विचार समजून दे. कर्माचे तत्व फार वेगळे असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तत्काळ. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होतो आणि अहंकार हाच त्याला नष्ट करतो. या जीवनामध्ये अहंकार कधीच कोणत्या गोष्टीचा करू नकोस, माज कधीच कोणत्या गोष्टीचा बाळगू नकोस. कर्मांवरती लक्ष ठेव, तुझ्या कृत्यांवरती लक्ष ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण देण्यासाठी, काही गोष्टी बदलतायत त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी, काही व्यक्ती साथ सोडून जात आहेत त्या व्यक्ती फक्त तुला तुझे आयुष्य शिकवतायत की तू आज एकटं सुद्धा तुझ्यासाठी उभा राहू शकतोस. जे होतंय, जे होणार आहे, जे घडतंय ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या जीवनामध्ये तुला कधी एकटं पडू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे शब्द हे तुझ्या जीवनामध्ये तुला कधी एकटं सोडणार नाहीत, कारण की या मतलबी काळामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये आपली जवळची लोकंसुद्धा आपली साथ सोडतील, पण स्वामी हे तुझा हात कधीच सोडणार नाहीत. स्वामी हे तुझा पाठिंबा कधीच सोडणार नाही. मनापासून स्वामींची भक्ती कर, निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने स्वामींचे विचार ऐक, कारण की या विचारांमध्ये तुझे आयुष्य लपलेले आहे, या विचारांमध्ये तुझे
तुझे आयुष्य दडलेले आहे. अहंकार आणि गैरसमज, अहंकार आणि गैरसमज हे माणसाच्या सगळ्यात मोठे शत्रू आहेत. हे माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. अहंकारामुळे माणूस स्वतःला नेहमी बरोबर समजतो आणि सत्य पाहायला तयार होत नाही, तर गैरसमजामुळे तो सत्य ऐकायला नाकार देतो. या दोन्ही गोष्टींमुळे माणूस हळूहळू आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या माणसापासून, नात्यांपासून आणि योग्य मार्गापासून दूर जातो. एक मोठे उदाहरण तुला सांगतो. सुरेश एक हुशार आणि मेहनती कर्मचारी होता. सुरेश एक हुशार आणि मेहनती कर्मचारी होता. ऑफिसमध्ये त्याचं काम चांगलं चाललं होतं, त्यामुळे त्याच्या मनात हळूहळू अहंकार वाढू लागला. त्याला वाटायला लागलं की आपल्याला सगळं कळतं आणि दुसऱ्यांचं ऐकण्याची गरज नाही. एकदा त्याची वरिष्ठांनी त्याला एक कामाबद्दल सूचना दिली, पण सुरेशने ती सूचना गैरसमजून घेतली नाही. त्याला वाटलं की आपल्यावर शंका घेतली जात आहे. अहंकारामुळे त्यांनी वरिष्ठाचं म्हणणं शांतपणे ऐकलंच नाही. मला शिकवण्याची गरज नाही असं मनात ठरवून तो तिथून निघून गेला. दुर्लक्ष करून त्या वरिष्ठांना एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नंतर त्या कामात मोठी चूक झाली, टीमचं नुकसान झालं आणि सुरेशची प्रतिमा खराब झाली. तेव्हा त्याला कळलं की जर त्याने अहंकार बाजूला ठेवून सत्य ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती. गैरसमजामुळे त्यानं सत्य ऐकू दिलं नाही आणि अहंकारामुळे सत्य पाहू सुद्धा दिलं नाही. शेवटी त्याला उमजलं की माणूस मोठा होतो तो बोलण्यातून नाही तर ऐकण्याच्या तयारीतून. अहंकार आणि गैरसमज दूर ठेवले तरच आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी जपता येतात. अहंकार आणि गैरसमज दूर ठेवले तर आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी जपता येतात. अहंकार आणि नक्कीच गैरसमज हे माणसाचे खूप मोठे शत्रू आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण की सध्याच्या जीवनामध्ये माणसाचा स्वभाव हा खूप बदललेला आहे आणि या दुनियेमध्ये जर आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर नक्कीच स्वामी समर्थांचा आधार तू आता ऐकत आहेस. एखादी व्यक्ती जर आज त्याच्या परिस्थितीवर आहे, एखादी व्यक्ती आज ज्या परिस्थितीत आहे त्यावर त्याची थट्टा किंवा खिल्ली उडवू नये. कारण काळ खूप शक्तिशाली असतो. आज जो माणूस सामान्य, दुर्लक्षित किंवा अडचणीत दिसतो तोच माणूस पुढे जाऊन मोठे यश मिळवू शकतो. जसा साधा कोळसा वेळ आणि दबावामुळे हळूहळू हिरा बनतो, तसंच माणसाचं आयुष्यही काळाच्या ओघात बदलू शकतो. आज प्रत्येक स्वामी भक्त कुठे ना कुठेतरी रडतो. आज प्रत्येक स्वामी भक्त कुठे ना कुठेतरी दुःखात असतो की मी आज सगळ्यांचं चांगलं करून आज माझ्यासोबत वाईट घडतंय. तर ही गोष्ट तुझ्यासाठी आहे. विठ्ठल नावाचा एक मुलगा लहानशा गावात राहायचा. त्याची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. शाळेत तो साधे कपडे घालून यायचा. पुस्तकं जुनी असायची, त्यामुळे अनेक जण त्याची थट्टा करायचे. याचं आयुष्यात काहीच होणार नाही असं लोक सर्वांना बोलायचे. पण विठ्ठल शांतपणे आपलं काम करत राहिला. परिस्थिती कठीण होती, पण त्याने शिक्षण सोडलं नाही. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता. वेळ जात गेला, त्याच्या मेहनतीचं फळ मिळायला लागलं. तो पुढे शिकला, चांगल्या नोकरीला लागला आणि हळूहळू स्वतःचं नाव कमवलं. काही वर्षांनी त्याच गावात तो यशस्वी माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. जी लोक कधी काळी त्याच्यावर हसले होते तीच लोक आज त्याचा आदर करत होते. तेव्हा सगळ्यांना कळलं की काळ किती सामर्थ्यशाली आहे. आजचा साधा कोळसा उद्याचा हिरा बनू शकतो. फक्त मनामध्ये तेवढा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे. ठेवला पाहिजे. स्वामी समर्थांचे विचार तुझ्या मनामध्ये कायम एक चांगलं घर बनवतील आणि त्या घरांमध्ये चांगल्या विचारांचाच भंडार राहणार आहे. इतरांचं ऐकण्यापेक्षा स्वामींचं ऐकून बघ, कारण की स्वामींचे शब्द हे तुला कधी एकटं सोडणार नाहीत. स्वामींचे विचार हे तुला कधी एकटं पडू सुद्धा देणार नाहीत. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात त्या गोष्टी तुला
प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असशील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस, थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभव अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस, कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव, नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढेही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात, म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही, म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा, आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून
तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या 1 महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथं चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. ते भविष्य ठरवतात. खर तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल.
चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू, त्या कामावरती मन लावून काम कर. त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला नक्कीच. हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हाच तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका. कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते. आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार. कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव. कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे.
पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्यासमोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे. आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस, म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही. आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील. आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात. जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. कितीही काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. तर या वेळेपर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे सुंदर शब्द हे तुला कायम खोल अर्थ शिकवत राहतील. स्वामी समर्थांचे शब्द हे तुला निर्मळपणे, निस्वार्थीपणे या जगामध्ये जगायला शिकवतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे भविष्य अचानक तयार होत नाही. माणसाचं भविष्य अचानक तयार होत नाही. ते आपल्या विचारापासून सुरू होतं, ते आपल्या विचारांपासून सुरू होतं. जे आपण सतत विचार करतो ते शब्दात येतं, जे आपण सतत विचार करतो ते शब्दात येतं. ते शब्द पुढे कृती बनतात, ते शब्द पुढे कृती बनतात. सतत कृतींमुळे आपली सवय तयार होते, त्या सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी त्या चारित्र्याचं आपल्या आयुष्यातील भविष्य ठरतात आणि शेवटी त्या चारित्र्याचं आपल्या आयुष्याचं भविष्य ठरतात. म्हणजे चांगले विचार असतील तर भविष्यही चांगले घडते, चांगले विचार असतील तर भविष्यही चांगले घडते. एका उदाहरणात तुला सांगतो, जर राहुलने सुरुवातीच विचार केला असता, मी थोडा प्रयत्न केला तर नक्कीच सुधारू शकतो. राहुल एक मुलगा आहे जो नक्कीच विचार करत होता पण त्या गोष्टीबद्दल विचार कधी केलाच नाही, त्या गोष्टीबद्दल विचार कधी केलाच नाही. तो अभ्यासाला जायचा फक्त विचार करत होता, तो अभ्यासाला जायचा फक्त विचार करत होता पण त्याने तो विचार मनापासून धरलाच नाही. मी थोडा प्रयत्न
केला असता तर नक्कीच सुधारू शकतो, तर त्याचे शब्द सकारात्मक झाले असते, कृतीत नियमित अभ्यास आला असता, त्यातून मेहनतीची सवय लागली असती आणि त्याचं चारित्र्य मजबूत झालं असतं. परिणाम फक्त एवढंच होतं की उज्ज्वल भविष्य झालं असतं, उज्ज्वल भविष्य झालं असतं. थोडक्यात तुला सांगतो, भविष्य घडवायचं असेल तर मोठ्या गोष्टी सुद्धा बदलायची गरज लागत नाही. फक्त विचारांपासून सुरुवात केली तरी पुरेसे आहे. फक्त विचारांपासून सुरुवात केली तरी पुरेसे आहे. फक्त ते विचार आपण मनापासून ऐकले पाहिजेत. आणि स्वामी समर्थांचे विचार हेच कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. तू फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी दे, तू फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी दे. आणि स्वतः स्वामी म्हणतात, खरी देवभक्ती म्हणजे बाहेरची पूजा नाही, खरी देवभक्ती म्हणजे बाहेरची पूजा नाही, तर मनातल्या शुद्धता आहेत, तर मनातील शुद्धता आहेत. मनात चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले कर्म असतील तर देव जवळच असतो. मनात चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले कर्म असतील तर देव जवळच असतो. पण जर मनात वाईट विचार, द्वेष, मत्सर आणि कपट असेल तर फक्त मंदिरात जाऊन पूजा केली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजेच देवापेक्षा आधी आपलं मन पवित्र असणं महत्वाचं आहे. आणि नक्कीच तुला एका उदाहरणात समजावतो. समजा सुधीर नावाचा एक माणूस आहे. बाहेरच्या भक्तीचं रूप त्याचं असं आहे, सुधीर रोज सकाळी मंदिरात जातो, देवासमोर दिवा लावतो, फुले वाहतो, मोठे मोठे मंत्र म्हणतो. लोकांना वाटतं हा माणूस फार धार्मिक आहे. आतलं वास्तव्य असं असतं, पण सुधीरच्या मनात कायम राग, हेवा आणि द्वेष भरलेला असतो. तो गरजू माणसांना मदत करत नाही, घरातल्या लोकांशी कठोर बोलतो आणि स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलायला मागे पुढे पाहत नाही. परिणाम असा होतो, तो कितीही वेळा मंदिरात बसला, कितीही दिवे लावले तरी त्याचं मन अस्वस्थच राहतं, कारण हृदयातल्या मंदिरात त्याच्या अंधार आहे. आता दुसरं उदाहरण तुला एक सांगतो. सीमा नावाची एक स्त्री आहे. ती रोज मंदिरात जाऊ शकत नाही, पण ती मनापासून प्रामाणिक आहे, गरजू लोकांना मदत करते, कुणाशी वाईट बोलत नाही आणि संकटातही इतरांना धीर देते आणि कुठे ना कुठेतरी प्रत्येक माणसाचे चांगले विचार करते, स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगले विचार करते. ती कधी देवासमोर दिवा लावत नाही, पण तिच्या मनात कायम करुणा, प्रेम आणि सत्याचं प्रकाश आहे. त्याचं परिणाम एकच होतं की लोक तिच्यावर विश्वास ठेवतात. तिला मनक शांती मिळते, कारण तिच्या हृदयातल्या मंदिरात उजळलेलं आहे, तिच्या हृदयातलं मंदिर उजळलेलं आहे. आणि नक्कीच या गोष्टींचा निष्कर्ष एवढाच होतो, देवाला दाखवलेला दिवा महत्वाचा नाही, मनात पेटलेल्या सद्गुणाचा दिवा खरा महत्वाचा आहे. बाहेरची पूजा नव्हे तर आतील शुद्धता हाच खरा धर्म, बाहेरची पूजा नव्हे तर आतील शुद्धता हाच खरा धर्म. तुझं मन शुद्ध होणार, तुझे विचार शुद्ध होणार, तुझे आयुष्य शुद्ध होणार. आजपर्यंत ज्या चुका तुझ्याकडून घडलेल्या आहेत त्या चुका स्वतः स्वामी सुधारून घेणार, त्या चुका स्वतः स्वामी बदलून घेणार. तू फक्त विश्वास ठेव मनापासून आणि आज ज्या गोष्टी ऐकत आहेस त्या गोष्टी फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील, तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतील. आणि नक्कीच या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्वाचे असतात. या कर्मभूमीवरती कर्माचे खेळ हे खूप महत्त्व असतात. हे कलियुग आहे बाळा, हे कलियुग आहे बाळा. इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस मोहमायेच्या पाठी धावणार, इथे माणूस व्यसन आणि नक्कीच मोहमायेच्या पाठी धावणार. या आयुष्यामध्ये चांगली कर्म करणारी लोक सुद्धा आपल्याला फार कमी मिळतात. आज जे सगळ्यांचं चांगलं विचार करतात आज त्यांच्यासोबत चांगलं घडत नाही, आज जे सगळ्यांचं चांगलं करतात आज त्यांच्यासोबत चांगलं काहीच घडत नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळेला सुद्धा वेळ दे, परिस्थितीला सुद्धा वेळ दे, या आयुष्याला सुद्धा वेळ दे. कारण की वेळेचं खेळ असं आहे की ते नक्कीच एका कोळशाला सुद्धा एक हिरा बनवून टाकतं आणि एका हिऱ्याला सुद्धा कोळसा बनवून टाकतो आणि त्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ लागत नाही. वेळेचं खेळ आहे, वेळेवरती विश्वास ठेव. योग्य वेळ आली की तुला एवढं भेटेल की कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा
येणार नाही. स्वामी समर्थांचे विचार कायम तुला चांगली शिकवण देत राहतील. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वामींसाठी रोज थोडासा वेळ काढ. आज सुद्धा थोडासा आणखीन वेळ स्वामींसाठी काढ, कारण की याच गोष्टीत कुठे ना कुठेतरी तुझं आयुष्य पूर्णतः बदलून टाकतील. हेच मुद्दे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणतील. नक्कीच या जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या विचारांकडे तर वळूयात, पण स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला कधी रडू देणार नाहीत. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. एवढं लक्षात ठेव आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. आज तू गरिबीमुळे रडतोय, उद्या तू कर्जामुळे रडशील, परवा तू आजारामुळे रडशील, तेरवा नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी गेलं असेल, तू त्यासाठी रडशील. नक्कीच आज तू वेळ परिस्थितीवरती रडशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते. अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते, तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. तुमचा हात रिकामा करत असते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत की प्रत्येक माणसाने या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही गोष्टी घडतात त्याच्या पाठी कोणता ना कोणता तरी हेतू असतो. आज ज्या गोष्टी घडल्या, आज ज्या वाईट गोष्टी घडल्या, त्या गोष्टींनी तुला अनुभव दिले, उद्या पुन्हा त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये येणार असतील, तर नक्कीच त्यासाठी तुझी तयारी पूर्णपणे असेल. ही गोष्ट तुला माहिती आहे, कारण की अनुभवानेच माणूस आयुष्य पुढे घालवतो. अनुभवानेच माणूस आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कायम एक गोष्ट लक्षातच ठेव, कोणीचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखी आहेस आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी परिस्थिती खराब आहे. नक्कीच तर स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटू देऊ नकोस, कारण की स्वतःच्या परिस्थितीची कधी लाज वाटून देऊ नकोस. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. दिवस नक्की बदलतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या राहणार नाही. स्वामी सांगतात, जर तू चुकीचा नसशील तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, तर तुला काहीच सिद्ध करायची गरज नाही, कारण तो खरा असतो. त्याचा साक्षही त्याची स्वतःची वेळच देत असते. त्यामुळे तू घाबरू नको. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, उद्या त्याच गोष्टीतून तुला नक्कीच कुठे ना कुठेतरी आनंद मिळणार. उद्या त्याच गोष्टी नक्कीच तुला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी शिकवून जाणार. तू जितकं गमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस. तू जितकं कमावलं आहेस त्याहून जास्त कमावणार आहेस. फक्त संयम ठेव, निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. कायम या गोष्टी लक्षात ठेव, कायम या गोष्टी लक्षात ठेव. स्वतः स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आलेले तेव्हा स्वतः स्वामी म्हणालेले, स्वामी म्हणतात, एखादी व्यक्ती जर आपल्या दुःखामध्ये आपली साथ सोडून गेली, एखादी व्यक्ती जर आपल्याला दुःखात साथ सोडून गेली, तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतरी कारण घेऊन येत असतो आणि जाताना एक शिकवण देऊन जातो. ती गेलेली प्रत्येक व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. ती गेलेली व्यक्ती शिकवण देऊन जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो. आणि ठेवला जरी तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करताना स्वतःवरही प्रेम करावं आणि अपेक्षा स्वतःकडूनच ठेवावी आणि माझ्यावरती म्हणजेच स्वामींवरती विश्वास ठेवावं. स्वामींच्या शब्दांवरती आणि चांगले मार्गदर्शन ऐकत राहावं. या जीवनामध्ये मग बघ तुझं आयुष्य किती सुरळीत चालते, तुझं आयुष्य किती सुखात चालते. प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण ही निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. हा खेळ तुमचा नसतो, सर्व खेळ हा स्वामींचाच असतो. स्वामी समर्थांचे विचार आणखीन बरेच महत्वाचे मुद्दे तुला सांगून जातील. स्वामी समर्थांचे शब्द आणखीन बरेच महत्वाचे विचार तुला सांगून जातील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी ही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्त गुरुचे अवतार मारण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. आपणच त्यातले एक स्वामींचे भक्त आहोत. आपणच त्यातले एक स्वामींचे सेवेकरी आहोत. कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच. हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, नेहमीच संकटातून बाहेर निघतात. आणि कधीही लक्षात ठेव, कितीही मोठे संकट,
कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने, स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने जीवनाचे नक्कीच सार्थक होते असे मानण्यात येते आणि असे घडते सुद्धा. स्वामी समर्थ तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थ तुला कायम या जीवनामध्ये सर्व काही शिकवत राहणार. तू फक्त कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे, ही स्वामींची जबाबदारी आहे. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव ना बाळा, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? आज माणसाचा स्वभाव बदलत नसेल तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. आणि या गोष्टी घडत नसेल तर नक्कीच स्वामींचे विचार धरावे. आणि जे तू स्वामींच्या विचारांसाठी आज वेळ काढलेला आहेस नक्कीच भाग्यवंत ठरशील. कारण की जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नकोस, स्वामी तुझ्या सदैव पाठीशी आहेत. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. मीपणा दूर ठेवत जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधी येणार नाही. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. नक्कीच कोण तुझे वाईट करतोय, कोण तुझ्या वाईटावर टपलेला आहे. आज तुझी जवळची लोक तुझ्या दुःखामध्ये तुझी साथ देत नाहीत. आज तुझी जवळची लोक तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझ्या सोबत उभे नाहीत. आज तू ज्यांच्यावरती विश्वास दाखवलास आज ते विश्वास करण्याच्या लायकीचे नाहीत. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये या गोष्टी घडत राहतात. पण यामुळेच तू खचून जाशील असे मनामध्ये शक्ती बाळगू नकोस. यामुळे तू खचून जाशील अशी विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये आणू नकोस. तू आज एक स्वामी भक्त आहेस. आज तुझ्याकडे जे काही आहे स्वामींमुळे आहे. आज तुझे आयुष्य सुरळीत चाललेले आहे तर नक्कीच स्वामींचे पाया पड. आणि आज जर तुझ्या आयुष्यामध्ये दुःख चाललेले आहे तर या स्वामींच्या विचाराला आचरणात आण आणि बघ तुझे आयुष्य कसे बदलते. कारण की आज बऱ्याच लाखो ते करोडो स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आणि आज तो प्रत्येक स्वामी भक्त रोज स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटची धाव घेतो. पण तेच स्वामींनी सांगितलेले विचार आज तू ऐकत आहेस म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. कारण की याच गोष्टी तुला 100% भाग्यवंत आणि 100% भाग्यशाली तर ठरवणारच. स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतील. पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते? नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक. आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका. दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका. पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा. त्याआधी आचरणात आणू नका.
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल, तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही, आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे, ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय, या गोष्टीची कोणालाच पर्वा नाही आहे की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस, तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत, आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे, वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील, तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत, त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो, कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत, तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, सुरुवातीला कठीण वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही, आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही, कठीण वेळेची किंमत आपल्याला लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ, त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढे सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे, त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या पुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस, या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक, भाग्यवंत 100% ठरशील, भाग्यवंत 100% ठरशील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे, प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तर आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलाला दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला
आणि स्वामी समर्थांचे विचार आता ऐकूनच बघ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या ओळींमध्ये असा संदेश दिला आहे की उगाची भीती बाळगू नये. देवाची आणि उच्च शक्तीची मदत आपल्या जवळच असते, फक्त ती ओळखायला हवी. जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे खेळ आहेत, ते घडतच राहतात. आपण या विश्वाचा, त्या शक्तीचा एक लहानसा भाग आहोत, त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि या जीवनाला सामोरे जा, कारण की स्वतः स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. स्वतः स्वामींचा पाठिंबा तुझ्या पाठीशी आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज आपल्या आयुष्यामध्ये जर वाईट होत असेल तर त्या वाईट होण्यापाठी सुद्धा काही ना काहीतरी कारण असते, कारण की वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. ही गोष्ट तर तुला माहितीच असेल. एखादी वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. या ओळींचा अर्थ असा आहे की वेळ निघून गेली की सगळं बिघडतं असे नाहीच असतं, असं नेहमीच नसतं. काही गोष्टी लगेच केल्या नाहीत तर नुकसान होतं, हे खरं आहे. पण कधी कधी एखादी गोष्ट नीट होण्यासाठी थोडा वेळ जाऊ देणं गरजेचं असतं. घाई केली तर परिस्थिती अजून बिघडू शकते. त्यामुळे कुठे थांबायचं आणि कुठे वाट पाहायची हे समजणं महत्त्वाचं आहे, कारण की आपल्या स्वतः एका स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. सुरेश नावाचा एक तरुण आहे, त्याची नोकरी अचानक गेली. पहिल्या काही दिवसात तो खूप अस्वस्थ झाला. तो स्वतःला म्हणू लागला, वेळ जात चाललेली आहे, मला लगेच काहीतरी करायला हवं, नाहीतर सगळं संपेल. घाईघाईत तो कोणतीही नोकरी स्वीकारायला तयार झाला. पगार कमी, काम आवडत नाही, भविष्य नाही. पण त्याचं वडील त्याला म्हणालं, बाळा लगेच निर्णय घेऊ नकोस, थोडा वेळ जाऊ दे, विचार कर. सुरेशने थोडा वेळ घेतला. त्याने स्वतःची कौशल्ये सुधारली, नवीन लोकांशी संपर्क केला आणि योग्य संधीची वाट पाहिली. 2-3 महिन्याने त्याला एक चांगली, स्थिर आणि आवडणारी नोकरी मिळाली. तेव्हा त्याला कळलं की जर त्याने पहिल्याच घाईत निर्णय घेतला असता तर आयुष्य अधिक बिघडलं असतं. पण थोडा वेळ जाऊ दिल्यामुळे सगळं काही सुरळीत झालं. जसं भात शिजायला वेळ लागतो, फळ पिकायला वेळ लागतो, तसंच आयुष्यात काही गोष्टी योग्य वेळी चांगल्या होतात. म्हणून वेळ वाया घालवणं आणि वेळ योग्य वापरणं यात फरक आहे. वेळ वाया घालवणं आणि वेळ योग्य वेळेत वापरणं या गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आणि नक्कीच आजच्या या जीवनामध्ये तू या गोष्टी कायम लक्षात ठेव, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाचे विचार आणि माणसाचे कृत्य हे कुठे ना कुठेतरी त्याच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा फरक घडवून आणतात. कारण की आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल. या विचारातून असा संदेश दिलेला आहे आपल्याला स्वामींनी. आपल्याकडे जे काही आहे, ज्ञान, पैसा, पद, ताकद, वेळ आणि कौशल्य, त्याचा चांगल्या कामांसाठी उपयोग करायला हवा. आपल्यामुळे इतरांना मदत झाली, कुणाच्या आयुष्यात थोडा दिलासा मिळाला तर त्यालाच खऱ्या अर्थाने जीवनाचं यश म्हणता येईल. पद आणि पैसा ही गोष्ट कायमच नसते. आज ते आपल्याकडे असू शकतात, पण उद्या परिस्थिती बदलू शकते. सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्ती यांचा शेवट कधी होईल सांगता येत नाही. पण माणुसकी, प्रेम, आपुलकी आणि चांगुलपणाने कमवलेली माणसं ही आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. लोकांच्या उपयोगी पडणारा माणूस पदावर असो वा नसू दे, तो सगळ्यांच्या मनात घर करून जातो. म्हणूनच आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर केवळ श्रीमंत किंवा मोठ्या पदावरच नाही, तर चांगलं माणूस होणं जास्त महत्त्वाचं आहे. अगदी एका स्वामी भक्ताचं उदाहरण तुला सांगतो. जसं की आपलं स्वामी भक्त होता शंकरराव नावाचं एक अधिकारी होते. ते मोठ्या पदावर होते. सगळे त्यांना साहेब म्हणायचे, पण ते कधीच आपल्याला पदाचा माज दाखवत नसत. कोणी मदतीसाठी आला तर ते शांतपणे ऐकून घ्यायचे आणि शक्य ती मदत करायचे. त्यांनी गरजू लोकांना कामं वेळेत करून दिली, गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कर्मचाऱ्यांशी नेहमी माणुसकीने वागले.
मागले. काही वर्षांनी शंकरराव निवृत्त झाले, पद गेले, ऑफिस सुटले, पण लोकांचा आदर कमी झाला नाही. आजही त्यांच्या घरी माजी कर्मचारी भेटायला येतात, गावातली लोक सल्ला घ्यायला येतात आणि सगळे त्यांना प्रेमाने आठवतात, कारण त्यांनी पद आणि पैसा नव्हे तर माणुसकी कमवली होती. जसं झाड फळ देतं म्हणून लोक त्याच्या सावलीत येतात, तसंच माणुसकीने माणुसकीने जागलेली माणूस नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर माणसाच्या मनात जिवंत राहतो. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे कर्म, तुझे विचार, त्यासोबत तुझे कृत्य, या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक आणतात. या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक आणून देतात. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगली काम केलीस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो, तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील तर
आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना, आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये